हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10 विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10 श्लोक क्रमांक 8. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. सर्व काही माझ्याचमुळे होत असते, माझ्यापासूनच सर्वाला प्रेरणा मिळते. अशा प्रकारे बुद्धिमान मला उमजून श्रद्धेने भावभक्तीने माझे भजन करतात. भगवंत श्री सांगतात की या विश्वाला, या विश्वातील वस्तू जगताला, या विश्वातील प्रत्येक आणि हर एक गोष्टीला मीच कारणीभूत आहे. हे सर्व येथे जे काही घडत आहे ते केवळ माझ्यामुळेच होत आहे. माझ्यातून मिळणाऱ्या प्रेरणेमुळेच हे सर्व होत असते. कारण परम आत्मतत्व सर्वत्र भरलेले आहे. आत्मतत्व नसेल तर ती गोष्ट मृत होते, चेतनाहीन होते. अशी मृत चेतनाहीन झालेली गोष्ट शेवटी पंचमहातत्वातच विलीन होते. पंचमहातत्वे भगवंत श्रींमधूनच निर्माण झालेली आहेत. आत्मतत्वाशिवाय एकही गोष्ट घडू शकत नाही. कारण आत्मतत्व स्वयंभू आहे. केव्हा, कोठे, काय, किती, कसे करायचे ते आत्मतत्व ठरवते. जे काही घडते त्यासाठी या आत्मतत्वातूनच चेतना मिळत असते. त्याच्या मर्जीशिवाय आणि त्याच्या सहकार्याशिवाय येथे झाडाचे साधे एक पानही हलत नाही. एखादा आत्महत्या करायला जातो आणि त्याला अपयश येते. एखादा मरू इच्छित नाही, त्याची जगण्यासाठी धडपड चालू असते, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही, त्याला मरावेच लागते. एखादा अतिदक्षता विभागात मरणाची आतुरतेने वाट पाहत असतो, तो मरत नाही. मग घरी येऊन काही दिवस, काही महिने, काही वर्षे अंथरुणावर खितपत पडतो. बागेत कितीही मेहनत घेऊन झाडे लावली तरी एखादे झाड नाही म्हणजे नाहीच वाढत आणि जगत. रानात तेच झाड आपोआप फोफावत असते. तेव्हा थोडक्यात काय तर भगवंत श्रींच्या मर्जीशिवाय येथे काहीही होत नाही. त्यांची कृपा सदैव पाहिजे. यासाठी काय उपाययोजना करावयात ते पुढे सांगितले आहे. अशा प्रकारे बुद्धिमान लोक मला उमजून श्रद्धेने भावभक्तीने माझे भजन करतात. भगवंत श्रींची मर्जी राखण्यासाठी एकच एक शाश्वत उपाय आहे आणि तो म्हणजे त्यांच्यावरील अपार श्रद्धा आणि दृढ भावभक्ती. हा उपाय करणारे बुद्धिवान ठरतात. कारण 1000 उपायांनी जे साधत नाही ते या एका साध्या आणि सोप्या उपायाने साध्य होते. हा उपाय दिसायला आणि समजायला सोपा असला तरी प्रत्यक्ष आचरणात आणायला महाग कठीण आहे. भगवंत श्रींचीच सर्वत्र सत्ता आहे हे उमजून भगवंत श्रींचे भजन करायचे म्हणजे नेमके काय करायचे ते पाहूया. याचा अर्थ कामधंदा सोडून हातात टाळ घेऊन भजन कीर्तन करत बसायचे नाही, तर सर्वप्रथम भगवंत श्रींवर तन मन धन अर्पण करून परिपूर्ण श्रद्धा आणि भावभक्ती ठेवायची. तसेच आपण काम करत असताना, काम करत नसताना, विरंगुळा म्हणून काहीही करत असताना, उठता बसता निसता कार्य करिता भगवंत श्रींचे भान सतत ठेवणे म्हणजे त्यांचे भजन करणे आहे. आपण गाडी चालवत असतो त्यावेळी एका बाजूला आपण शेजारी बसलेल्याशी बोलत असतो, आजूबाजूला रस्त्यावर दृश्य पाहत असतो, मनात काही विचारही चालू असतो, तरीही सतत एक भान सुटत नाही की आपण गाडी चालवत आहोत. त्यामुळे क्लच, ब्रेक, ॲक्सिलेटर याचा वापर एका बाजूला व्यवस्थित चाललेला असतो. गाडी चालवण्याचे नियम व्यवस्थित पाळत असतो. याचप्रमाणे भगवंत श्रींचे भान आपल्याला सतत असायला पाहिजे. म्हणजे आपल्या हातून आत्मब्रह्माला अपेक्षित असेच आचरण होत राहील. आपल्या हातून चांगले तेच काम होईल. सतत चांगले तेच विचार होतील. हरिओम.